ते पक्षात होतं तेव्हापर्यंत आम्ही दादागिरी सहन केली, ती तुमच्यासाठी की तुम्ही चिडायला नको, तुम्हाला राग यायला नको. पण साहेब आता आमचा काय संबंध त्यांच्याशी? ते तुमच्यावर बोलतील, 1 मिनिटात त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल. ते तुमच्या वयावर बोलतात. दिलीप वळसे पाटील का ते आंबेगाव ते विटी मॅरेथॉन धावणार आहेत का? प्लीज घोषणा देऊ नका, भाषणाची लिंक तोडू नका प्लीज. त्यामुळे वयावर बोलणं हे कोणाला शोभतं? कोणीतरी बोलतोय 2 खासदार जे आहेत ते त्यांच्यामुळे निवडून आले. अहो ते कोणामुळे बनले? अहो अख्खं कसलेलं शेत हातात दिलं ना तुमच्या, अख्खं नांगरलेला महाराष्ट्र तुमच्या हातात दिला. त्या कर्तृत्ववान माणसाने कायम 60-65 आमदार निवडून आणले. अहो तुम्ही बाजूच्या 4 तर निवडून आणून दाखवायला पाहिजे होते. मी याला पाडेन, मी त्याला पाडेन. भविष्य लिहिण्याचा अधिकार देवाने कोणालाही दिलेला नाही, त्याच्या हातात ठेवलेला आहे. आणि जो हे गर्व असतं ज्याच्या मनात, त्याचं भविष्य बरोबर देव लिहितो. हे काय भाषा आहे? आणि कोणाविरुद्धची भाषा आहे? ज्यांनी तुम्हाला घडवलं त्याच्या विरुद्धची. मला आश्चर्य वाटतं तटकरेंचं. आजही काय बोललेत साहेबांविरुद्ध. अहो तटकरे साहेब, तुम्हाला माहिती आहेत का त्यांच्या घरात पदं किती होती? ते स्वतः, त्यांची मुलगी, मुलगा, पुतण्या, भाऊ, अजून काय पाहिजे तुम्हाला? अहो मला पालकमंत्री न करता त्या पोरीला केलं दादांनी मैत्री खातर. आणि तेव्हा एकनाथ शिंदेनी मला बाजूला घेऊन सांगितलं की जितेंद्र, तुझ्या मनात माझ्याबद्दल राग ठेवू नको. मी पक्ष मीटिंगमध्ये सांगितलेलं की मला रायगड हवंय, मला पालघर नको. कारण का पालघर तुला जावं अशी माझी मनापासूनची इच्छा होती. पण दादांनी विरोध केला. दादा म्हणाले पालघर तुम्हाला घ्या, मला रायगड पाहिजे. कारण का मित्राला दिलेला शब्द पाळणारे दादा आहेत. पाळला ना ते शब्द, आदितीला दिला ना ते. मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. पण तेव्हा तुम्ही साहेबांबद्दल बोलता तेव्हा तुमच्या हे गणित लक्षात येत नाही की आपण काय काय कमवलं, काय काय घेतलं. इतकं ऐश्वर, इतकी प्रतिष्ठा कोणामुळे मिळाली? या माणसामुळे. प्रफुल्ल पटेल नाव घेऊन बोलतो, कोणी बोलणार नाही. मला काय 2004 साली साहेबांच्या मागे लागला होते की चलो बीजेपी में जाएंगे, चलो बीजेपी में जाएंगे. साहेब कधी बाहेर बोलत नाही, हा त्यांचा चांगुलपणा आहे. पण आमच्यासारखी फटकळ माणसं बोलतात, कारण का समाजाला कळलं पाहिजे काय परिस्थिती होते. 2014 नंतर 2019 पर्यंत या पक्षातले जे नेते तिथे गेलेत, तो प्रत्येक जण सांगायचा सकाळी